नमस्कार मंडळी, मंगल फूड डायरीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत मस्त अशी टेस्टी ढाबा स्टाईल मशरूमची भाजी. येथे आपण 200 ग्रॅम मशरूम घेतला आहे आणि मशरूमला माती असल्यामुळे आपण मशरूम एका भांड्यात काढून घेऊयात. आता मशरूम एका भांड्यात काढून घेतले, त्यामुळे आता आपण पाणी ओतून मशरूम स्वच्छ असे धुवून घेऊयात. 5 मिनिटांनंतर आपण हलक्या हाताने मशरूम स्वच्छ असे धुवून घेणार आहोत. मशरूम धुवत असताना घाई करायची नाही. मशरूम नाजूक असतात, त्यामुळे आपण कसं एक एक करून स्वच्छ असे धुवून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता सगळे मशरूम आपले स्वच्छ असे धुवून झाले आहेत आणि आपण ते एका भांड्यात काढून घेणार आहोत. सगळे मशरूम किती स्वच्छ निघालेत पाहू शकता तुम्ही. मशरूमला कुठेही माती राहिली नाही. मशरूमची देठ लांब नसल्यामुळे मी इथे डायरेक्ट मशरूम कट करून घेतलेत. तुम्ही बघू शकता छोटे छोटे आपण तुकडे करून घेणार आहोत मशरूमचे सगळे. अशा प्रकारे तुम्ही पण छोटे छोटे पीस करून घ्यायचे. एक एक करून आपण सगळे मशरूम कट करून घेणार आहोत. आता आपले सगळे मशरूम कट करून झाले आहेत आणि ते आपण मॅरिनेटसाठी एका भांड्यात काढून घेणार आहोत. येथे सगळे आपले मशरूम कट करून झाले, त्यामुळे आपण मॅरिनेटसाठी 1 चमचा मीठ टाकणार आहोत. त्याच्यामध्ये 1 चमचा मीठ टाकल्यानंतर ना आपण त्याच्यामध्ये 1 चमचा धना पावडर टाकून घेऊ. 1 चमचा धना पावडर झाल्यानंतर ना आपण त्याच्यामध्ये गरम मसाला घालणार आहोत. त्यासाठी 1 चमचा गरम मसाला. आता 1 चमचा हळद टाकून घेऊयात. त्यानंतर लाल मिरची पावडर आपण 1 चमचा घातली आणि सगळे आपण हाताने असं मसाले मिक्स करून घेणार आहोत. सगळे मसाले एकजीव झाले पाहिजे त्याच्यामध्ये. जेवढा मसाला त्याच्यामध्ये मुरेल तेवढे मशरूमची भाजी छान होते. त्यामुळे आपण सगळे मसाले हाताने मिक्स करून घेऊया व्यवस्थित. आता आपले मशरूम मॅरिनेट करून झाले आहेत आणि ते आपण झाकून ठेवून 10 मिनिटं बाजूला ठेवून देणार आहोत. आता आपण गॅस पेटवून घेणार आहोत आणि मशरूम फ्राय करण्यासाठी कढई ठेवून घेऊ. कढई चांगली गरम झाली आहे, त्यामुळे आता आपण 2 पळ्यात तेल ओतून घेणार आहोत. कढईला व्यवस्थित असं कलथ्याने सगळीकडनं तेल लावून घेणार आहोत आपण आणि मॅरिनेट केलेले मशरूम टाकून घेऊयात आणि ते व्यवस्थित असे परतून घेऊ. परतत असताना जास्त गॅस मोठा पण करायचा नाही आणि बारीक पण करायचा नाही. मीडियम फ्लेमवरच आपण मशरूम परतून घेणार आहोत. मोठा गॅस केल्यामुळे मसाला करपून जाऊ शकतो, त्यामुळे आपण मीडियम फ्लेमवरच मशरूम परतून घेणार आहोत सगळे. मशरूममध्ये भरपूर प्रमाणात पाणी असल्यामुळे मशरूमला पाणी सुटले, त्यामुळे आपण पाणी कमी होईपर्यंत असेच 5 मिनिटं परतून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता मशरूम मधलं पाणी कमी झाले, त्यामुळे मशरूम आता आपण एका भांड्यात काढून घेणार आहोत थंड होण्यासाठी. सगळं मशरूम आपण एका भांड्यात व्यवस्थित असं काढून घेऊयात. मशरूम परतून घेतलेल्याच कढईमध्ये आपण खोबरं भाजून घेणार आहोत. त्यासाठी आपण 1 पळी तेल ओतून घेतलंय आणि किसलेलं खोबरं आपण 1 वाटी घेतलंय. आता आपण खोबरं भाजून घेऊयात. खोबऱ्याला लालसर असा कलर येईपर्यंत आपण व्यवस्थित असं ते भाजून घेणार आहोत. खोबऱ्याला लाल असा रंग आलाय, त्यामुळे खोबरं आपण एका भांड्यात काढून घेणार आहोत सगळं. तुम्ही बघू शकता किती छान कलर आलाय खोबऱ्याला. आता एका कढईमध्ये आपण तेल घेतलंय. तेलात आल्याचे तुकडे टाकून घेऊयात. त्यानंतर 10-12 पाकळ्या लसणाच्या घेऊ आणि व्यवस्थित असं ते तेलात परतून घेऊयात आपण. व्यवस्थित परतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये 3 मीडियम साईजचे कांदे चिरून घेतलेत आणि ते त्यामध्ये टाकून कांदा आपण भाजून घेणार आहोत. कांद्याला लालसर कलर येईपर्यंत व्यवस्थित असा आपण कांदा भाजून घेणार आहोत. कांदा व्यवस्थित असा भाजलाय आणि कांद्याला कलर पण आलाय, त्यामुळे आता आपण मीडियम साईजचे 2 टोमॅटो चिरून घेतलेले त्याच्यामध्ये टाकून घेतलेत आणि ते व्यवस्थित असे हलवून घेणार आहोत.
टोमॅटो शिजण्यासाठी मी अर्धा चमचा मीठ घातलंय, त्यामुळे टोमॅटोला पाणी सुटतं आणि टोमॅटो पटकन आपला शिजला जातो. टोमॅटो चांगला शिजत आला आहे, त्यामुळे 2 चमचे आपण पांढरे तीळ टाकून घेणार आहोत. पांढरे तीळामुळे आपली ग्रेव्ही चांगली घट्टही होते आणि मशरूमची भाजी खूप छान अशी टेस्टी होते. तीळ आता चांगले लालसर कलर येईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत. आता आपला सगळा मसाला भाजून झाला आहे आणि तो एका भांड्यात काढून घेऊ. सगळे भाजून घेतलेले मसाले आपण एकत्र करून एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेणार आहोत. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालून आपण वाटण तयार करणार आहोत. आता आपले वाटण तयार झाले आहे. गॅसवर कढई ठेवून घेतले आणि त्यामध्ये आपण 2 पळ्या तेल ओतून घेणार आहोत. मॅरिनेट करण्यासाठी आपण येथे सर्व मसाले 1-1 चमचा वापरले आहेत, त्यामुळे मी 1-1च चमचा सगळे मसाले घालणार आहेत. तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता. येथे मी मिरची पावडर 1 चमचा घातली आहे. त्यानंतर 1 चमचा धने पावडर, कांदा लसूण मसाला 1 चमचा, गरम मसाला 1 चमचा आणि हळद अर्धा चमचा घेतली आहे. त्यानंतर आपण अर्धा चमचा मीठ टाकून घेऊयात. हे सगळे मसाले व्यवस्थित असे आपण परतून घेऊयात. मसाले सर्व परतून झालेत. आता आपण त्याच्यामध्ये वाटण टाकून घेऊयात. वाटण छान असं आता आपण तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता वाटणाला छान असं तेल सुटलं आहे. त्यामुळे आता आपण त्याच्यामध्ये 1 वाटी दही टाकून घेऊयात आणि व्यवस्थित हलवून घेऊ. वाटण आणि दही व्यवस्थित असं आपण परतून घेतलं आहे. त्यानंतर गरम केलेलं 1 ग्लास पाणी ओतून घेऊयात. गॅस मोठा करून छान अशी आपण उकळी घेणार आहोत. तुम्ही बघू शकता छान अशी उकळी आली आहे. त्यामुळे फ्राय केलेले मशरूम टाकूयात आणि व्यवस्थित असे आपण हलवून घेणार आहोत आणि पुन्हा एक चांगली उकळी घेणार आहोत. भाजीला छान अशी उकळी आली आहे. त्यामुळे आता कोथिंबीर चिरून भरपूर अशी आपण कोथिंबीर त्याच्यात टाकून घेणार आहोत. कोथिंबीर टाकल्यावर व्यवस्थित असं आपण पळीने हलवून घेऊयात. आता आपली मशरूमची भाजी तयार झाली आहे. तुम्ही बघू शकता रस्सा छान असा पांढऱ्या तेलामुळे घट्ट झाला आहे. ही मशरूमची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की घरी ट्राय करा आणि कशी झाली ते नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा.